नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. कबड्डीचा खेळ तुम्हाला नेमका आणि चांगला ठाऊक आहे की एका बाजूला तगडे खेळाडू अगदी ओळीनं उभे असतात आणि प्रतिस्पर्धी केवळ एकमेव खेळाडू त्यांच्या अंगावर चाल करून येतो, कबड्डी कबड्डी म्हणत तो येतो आणि एकाच वेळी अनेकांना आऊट करून तो सही सलामत बाहेर पडतो. नागपुरातली दंगल नेमकी ती त्या पद्धतीची होती. म्हणजे त्या महाल परिसरामध्ये संघाचं मुख्यालय, संघ स्वयंसेवक बहुसंख्येनं, नितीन गडकरी यांचं अगदी आत्तापर्यंत वास्तव्य महालात होतं. त्यानंतर या महाल परिसरामध्ये हिंदू दाटीवाटीनं राहतात. तरीही साऱ्या हिंदूंना ज्या परिसरात संघाचं कार्यालय आहे त्या परिसरातील सतत लाठ्या काठ्या चालवणाऱ्या, बिगुल वाजवणाऱ्या समस्त संघ स्वयंसेवकांना, हिंदूंना, हिंदू पोलिसांना मुठभर मुसलमानांनी त्या कबड्डी पद्धतीनं घेरलं आणि बदडून काढलं. अक्षरशः पोलिसांवर देखील त्यांनी हल्ले चढविले, पोलिसांनाही त्यांनी बदडून काढलं. हल्ले ज्यांच्यावर झाले ते मुसलमान नव्हते, ज्यांनी हल्ले केले ते मुसलमान होते. मुठभर मुसलमानांनी कबड्डी पद्धतीनं बहुसंख्य हिंदूंना बदडून काढलं, जेरीस आणलं, त्यांचा जीव धोक्यात टाकला. म्हणून माझी मान खाली केली. हे घडता कामा नये. हिंदूंची दाट वस्ती असताना अचानक कुठून तरी मुसलमान येतात. मुठभर मुसलमान हातभर हिंदूंना, लोकसंख्येनं बहुसंख्य असलेल्या हिंदूंना बदडून काढतात. हे फारसं काही चांगलं नाही. आणि नेमकं तेच दृश्य जेव्हा केव्हा आपल्या या राज्यामध्ये दंगली घडतात तेव्हा हमखास बघायला मिळतं. आम्ही हिंदू मार खातो. मित्रांनो, नागपुरातली दंगल जणू पूर्वनियोजित होती. कारण संघस्थानावर फिरवण्यात येणाऱ्या लाठ्या काठ्या, आणखी इतर प्रकारचे जे काय शस्त्रास्त्र असतं, मला असं वाटतं त्यांची केवळ पूजा केली जाते आणि कवायती केल्या जातात. त्या पलीकडे फारसं काही घडताना दिसत नाही. नागपुरातल्या दंगलीत तर अजिबात दिसलं नाही. जेथून संघाचं मुख्यालय सुरू होतं, जेथून संघ जन्माला आला, तेथेच जर हिंदू मार खात असतील तर इतर जगातल्या हिंदूंनी काय करायचं? अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की त्या मुठभर मुसलमानांकडे शस्त्रास्त्र होते. त्यांनी दगड रस्त्यावरचे वेचले नाहीत, त्यांच्या घरात ठेवलेले होते. त्यांच्याकडे पेट्रोल बॉम्ब होते आणि क्षणार्धामध्ये त्या मुसलमानांच्या टोळक्यानं महाल परिसरातल्या हिंदूंना अतिशय अडचणीत आणून टाकलं. पोलीस किंवा आग विझवणाऱ्या गाड्या, थोडक्यात काय, जो कोणी त्यातला हिंदू असेल, अगदी पोलिसांना देखील या मुसलमानांनी सोडलं नाही. आणि हेच नेमकं घडता कामा नये. नागपुरातल्या दंगली पलीकडचं आणखी एक भयावह भयानक उदाहरण तुम्हाला सांगतो. पडघा. म्हणजे त्या ठाण्यापासून फार तर 20 मिनिटावर भिवंडीला लागून पडघा हे गाव
हायवेवरचं, आणि त्या गावातून आपण साऱ्यांनी नाशिकला जाताना किंवा ठाण्यापलीकडे जाताना ते पडघा बघितला आहे. या पडघ्यामध्ये आजच्या तारखेला 90% फक्त आणि फक्त मुसलमान वास्तव्याला आहेत. पडघ्या शेजारी असलेली भिवंडी, जिथून नेहमी दंगल फोफावते, दंगल उसळते, जेथून हमखास मुसलमान आमदार म्हणून निवडून येतो, त्या भिवंडी शेजारचं हे पडघा गाव. येथे मला त्या हिंदूंबद्दल नेमकी तीच लाज वाटते. माझी मान खाली जाते. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही बघणार असाल किंवा बघितला तर आपण एक नेमकं ठरवूया, जे मी तुम्हाला नेमकं सांगणार आहे. म्हणजे आपण ठाण्यावरून जेव्हा नाशिक हायवेकडे निघतो तेव्हा पडघ्याच्या आसपास आणि त्याच्या शेजारी त्या भिवंडी बायपास जिथे संपतो तेथे सारेच्या सारेच धाबे फक्त आणि फक्त मुसलमानांचे आहेत. आणि त्या धाब्यांवर दररोज दिवस रात्र हिंदू जाऊन बसतात, जेवण करतात. का म्हणून? कैलास लस्सीला तुम्ही का भाव देता? थोडक्यात, ज्या सिनेमात मुसलमान आहे, जो व्यापार मुसलमानांच्या हातात आहे, जे हॉटेल्स मुसलमानांच्या ताब्यात आहेत, मालकीचे आहेत, त्या मुसलमानांवर जर तुम्हाला बहिष्कार घालता येत नसेल तर आपण समस्त हिंदू आपला स्वाभिमान विकलेला आहे. आणि उद्या आपल्या तरुण आया बहिणींवर जे मुसलमान संकट आणणार आहेत त्यांना आपण आपणहून ताकद देतो आहे, जी अत्यंत बेशर्माची गोष्ट आहे, लाजिरवाणी गोष्ट आहे. मित्रांनो, जर उद्यापासून त्या पडघ्याच्या आसपास किंवा तो क्रॉस करताना तेथल्या धाब्यांवर हिंदू गर्दी करत असतील, हिंदू जेवायला जात असतील, तर तुमच्या इतके मूर्ख आणि लज्जास्पद भूमिका घेणारे हिंदू या जगात दुसरे कोणीही नाहीत. एकनाथ शिंदेंच्या ठाण्यापलीकडलं पडघा या नागपूरपेक्षाही तिथे भयावह, अत्यंत भीषण असा प्रकार घडला आहे. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, अगदी काही दिवसांपूर्वी, फार तर 8-15 दिवसांपूर्वी, या 90-95% लोकवस्ती, मुसलमान लोकवस्ती असलेल्या पडघ्याला जवळपास 400 पोलिसांनी आणि NIAच्या अधिकाऱ्यांनी घेरलं होतं. कारण त्यांच्याकडे आलेली माहिती अतिशय गंभीर होती. जेव्हा या पोलिसांनी आणि NIAच्या अधिकाऱ्यांनी या पडघा गावामध्ये छापेमारी केली, तेव्हा एका कंगाल मुसलमानाच्या घरात तब्बल 38 कोटी रुपये सापडले. आणि त्यानं कबुली दिली की हे पैसे आम्हाला आमच्या संघटनेसाठी, हिंदू विरोधी भूमिकेसाठी वापरायचे असतात. साकीब नाचन हा त्यांचा तिथला म्होरक्या, ज्यानं 3 वेळा दंगली घडवून आणल्या. त्यातले 2 वेळा त्यांनी प्रचंड बॉम्बस्फोट घडवून आणले. आणि आता हा साकीब नाचन आणि त्या पडघ्यातले मुसलमान किंवा पडघ्यात जमा होणारे, येणारे जाणारे मुसलमान आपल्या या मुंबईवर ड्रोनच्या साहाय्यानं फार मोठा हल्ला घडवून आणणार होते. पोलिसांना तिथे 40 ड्रोन मिळाले. आणि जर एकाच वेळी 40 ड्रोननी अख्ख्या मुंबईवर
जर हल्ला चढवला असता, बॉम्ब ब्लास्ट केल्या गेले असते, तर मुंबईतले हिंदू, बहुसंख्य हिंदू रस्त्यांना तडफडून मरताना तुम्हाला दिसले असते. याच पडघ्यामध्ये, त्या छापेमारीमध्ये त्या पोलिसांना ज्या पद्धतीनं सारी अवजारं मिळाली, ती सारी अवजारं फक्त आणि फक्त दंगली घडवून आणण्यासाठी जमा करण्यात आली होती. साकीब नाचनच्या नेतृत्वाखाली तेथे अतिशय जहाल असे मुसलमान कार्यकर्ते नेत्यांच्या स्वरूपात तयार करण्यात आले आहेत, ज्यांची मानसिकता त्या कसाबपेक्षा अधिक जहाल आहे, कडवी आहे. ते सारेच्या सारे कोणत्याही क्षणी, कुठल्याही वेळी हिंदूंना उडवण्यासाठी सुसज्ज असतात, तयार असतात, प्रसंगी स्वतःचं बलिदान करायला तयार असतात. उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये राहून राहून आश्चर्य वाटतं, राग येतो. म्हणजे ज्या बाळासाहेब ठाकरेंनी मुंबई सुरक्षित ठेवली होती, मुसलमानांपासून वाचवली होती, मराठी माणसाला एकत्र करून त्याच्यातली हिंमत जागवली, त्याला एकत्र केलं, मोठं केलं, त्याच बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा जेव्हा मुस्लिम धार्जिणी भूमिका घेतो, तेव्हाच लक्षात येतं की आता बाळासाहेबांची उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेली शिवसेना नक्कीच संपलेली आहे, संपुष्टात येणार आहे. मित्रांनो, विधानसभेची परिस्थिती सांगतो. या विधानसभेच्या निवडणुकीआधी 2 वेळा लागोपाठ भारती लवेकर स्थानिक आमदार होत्या, त्या निवडून आल्या होत्या. यावेळी परिस्थिती अशी होती की भारती लवेकर यांच्या विरुद्ध एखादा दगड जरी उभा केला असता तरी तो निवडून आला असता. आणि भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींच्या सतत स्थानिकतेतले भाजप नेते, भाजप शिवसेनेचे, महायुतीचे सारेच नेते, प्रमुख कार्यकर्ते, अरुण देव पद्धतीचे बुजुर्ग नेते, त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींना काहीही झालं तरीही भारती लवेकर यांना उमेदवारी देऊ नका सांगत होते. पण भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींनी ऐकलं नाही आणि पुन्हा एकदा त्यांनी भारती लवेकर यांना उमेदवारी दिली आणि स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला. कारण नेमकी सिच्युएशन ती होती, भारती लवेकर ह्या मतदारांच्या मनातून एवढ्या उतरल्या होत्या की मी जे म्हणालो तेच नेमकं सत्य, की त्यांच्याविरुद्ध एखादा धोंडा जरी उभा केला असता तरी निवडून आला असता. भारती लवेकर यांना उमेदवारी दिली आणि त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी थेट राजू पेडणेकर पद्धतीच्या प्रामाणिक कार्यकर्त्याला, शिवसैनिकाला डावलून हारून खान या जात्यंध मुसलमानाला उमेदवारी दिली. वास्तविक भारती लवेकर यांच्या विरुद्ध अगदी साधा शिवसैनिक निवडून आला असता आणि उद्धव ठाकरे यांच्या संख्येत 1 वाढ झाली असती. पण उद्धव ठाकरे यांची अवस्था मुसलमानांच्या बाबतीमध्ये या दिवसात किंवा गेल्या काही वर्षात गांधारीसारखी झाली आहे. त्यांनी हारून खानला उमेदवारी दिली आणि भारती लवेकर पराभूत झाल्या. एका मुसलमान आमदाराची भर उद्धव ठाकरेंनी टाकली. मित्रांनो,
पडघ्यापेक्षाही भयावह परिस्थिती या संपूर्ण वर्सोवा विधानसभा मतदारसंघात आहे. भेंडी बाजार पद्धतीचा मुस्लिम एरिया परवडला, त्यापेक्षा खुखार पाकिस्तान जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर वर्सोव्याला मुक्कामाला जा. त्या पडघ्यापेक्षा कुठलीही वेगळी परिस्थिती तेथे नाही. फार मोठ्या पद्धतीनं तेथे बहुसंख्य मुस्लिम एकत्र येतात आणि आपल्या युवा पिढीला भडकवण्याचं काम करतात. उद्या जर पुन्हा एकदा नागपूर पद्धतीनं त्या वर्सोवा भागामध्ये दंगल भडकली तर त्या भागातले उरले सुरले हिंदू 100% बेचिराख होतील, ही वस्तुस्थिती आहे. आणि नेमके आपण सारेच हिंदू त्या वर्सोवा मतदारसंघात किंवा उभ्या राज्यामध्ये, विशेषतः मुंबई आणि ठाण्यामध्ये, ठाणे जिल्ह्यात मुंबई शहरामध्ये दुर्दैवानं, मग तो लिंकिंग रोड असेल किंवा प्रत्येक लोकल स्टेशनचा आजूबाजूचा परिसर असेल, तिथले सारेच्या सारे उद्योग फक्त आणि फक्त मुसलमानांच्या हातात आहेत. आणि जणू मुसलमानांच्या दुकानात आपण गेलो नाही, त्यांच्या हॉटेलात आपण गेलो नाही तर हिंदू उपाशी मरणार आहेत या भावनेनं आपण त्यांना मोठं करतो आहे. अर्थात त्यांच्याकडे येणारा पैसा हा राष्ट्रासाठी कधीही नसतो, आयकर भरण्यासाठी कधीही नसतो. तो फक्त आणि फक्त राष्ट्रविरोधी कारवायांसाठी वापरला जातो. म्हणून या राज्यातल्या, विशेषतः मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातल्या समस्त हिंदूंना माझी विनंती आहे की काहीही झालं तरी मुसलमान ज्या ठिकाणी व्यवसाय करतात किंवा जो व्यवसाय त्यांच्या हातात आहे त्यापासून समस्त हिंदूंनी 4 हात दूर राहणं गरजेचं आहे. आणि पुन्हा तेच कबड्डीचा खेळ मुसलमानांच्या नाही तर हिंदूंच्या हातात असला पाहिजे. एकाच वेळी 10 मुसलमान उभे राहिल्यानंतर एकटा हिंदू असा तयार असला पाहिजे की त्यानं त्या 10 मुसलमानांना एकाच वेळी त्यांची जागा दाखवली पाहिजे. त्यांना 4 मुंड्या चीत करणं गरजेचं आहे, गरजेचं ठरलं पाहिजे. आणि हे जर घडणार नसेल तर आपल्यासारखे हिंदू मी कधीच बघितले नाहीत किंवा या पद्धतीचे हिंदू बिहेवियर करत असताना मान आपोआप खाली जाते, ते घडता कामा नये. तेवढेच मित्रांनो, नमस्कार.